नमस्कार. यंदाची म्हणजे 2024ची गणेश प्राणप्रतिष्ठा पूजा ही सप्टेंबर 7 शनिवारी येते, म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी. प्रत्येकाच्या मनात प्राणप्रतिष्ठा पूजा यथासांगपणे पार पडावी अशी उत्कट इच्छा असते आणि त्यासाठीच आम्ही घेऊन येतोय घरगुती पण शास्त्रोक्त पद्धतीने गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी. ज्या व्हिडिओमध्ये एकही ॲड नसेल, तुम्ही सलग पूजाविधी पार पाडू शकता. आणि हो, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कुठल्याही जुन्या व्हिडिओवरनं केवळ त्याला जास्त व्ह्यूज आहेत किंवा लाईक्स आहेत म्हणून त्यावरून पूजा सांगू नये. कारण प्रत्येक वर्षीचं संवत्सर नाव, चंद्र सूर्याची नक्षत्र आणि वार हे वेगळे असतात आणि तशी केलेली पूजा शास्त्रोक्त ठरणार नाही. म्हणून आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला योग्य त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. आजच्या या व्हिडिओचं प्रयोजन यासाठी आहे की ऐन पूजेच्या वेळी पळापळ नको. आता बघूया बाजारातून आणण्याच्या पूजेच्या साहित्याची लिस्ट. जी लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ही लिस्ट तुम्ही डाउनलोडही करू शकता. आता साहित्याची लिस्ट बघूया. सोवळे किंवा धूतवस्त्र, आंघोळीचा टॉवेल बांधून तसेच पूजेला बसू नये. डोक्यावर घालायची टोपी, तांब्या, पळी भांडे, ताम्हण, समई म्हणजे तेलाचा दिवा पूजा करायला लागतो. अत्तर, कापसाचे वस्त्र जे की बाजारात मिळते. देवासाठी जानवे 2 जोड्या एक्स्ट्रा आणाव्यात. गुंता झाला तर लगेच दुसरे घेता यावे. गंध म्हणजे अष्टगंध, अक्षदा, हळद कुंकू, बुक्का, गुलाल, सिंदूर, फुले, पत्री, जवळच्या कुठल्याही झाडाची पाने चालू शकतील. निवडलेल्या दुर्वा 21च्या 2 जुड्या, तुळस आणि बेलाची पाने, मूर्तीच्या साईजप्रमाणे एक फुलांचा हार, उपलब्ध झाल्यास कमळ आणि केवडा, कापूर, उदबत्त्या, उदबत्तीचं घर, निरांजन म्हणजे तुपाचं, काडवाती ज्या की बाजारात मिळतात आणि काडेपेटी. नैवेद्याकरता तुमच्या सोयीनुसार किंवा इच्छेनुसार पेढे, मोदक वगैरे. नारळ 1 न सोललेला, तसेच नारळ सोडून 5 फळे, विड्याची पाने, सुट्टी नाणी, सुपाऱ्या. श्री गणेशाची पार्थिव मूर्ती ज्या ठिकाणी तुम्ही ठेवणार आहात ते स्थान शुद्ध आणि पवित्र करून घ्यावं. तिथे अक्षदा ठेवून चौरंग ठेवावा आणि त्यानंतर मग डेकोरेशन करावं. आदल्या दिवशी गणेश पार्थिवाची मूर्ती एखाद्या वस्त्राने झाकून चौरंगावरती ठेवून द्यावी. आता बघूया पूजेच्या वेळी घ्यायचे साहित्य, जे की हमखास विसरले जाते. हे साहित्य शक्यतो पूजेला बसायच्या आधी तयार ठेवावे, म्हणजे पूजेला बसल्यावर उठायला लागू नये. 1 भांडं गरम पाणी, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर. पंचामृताच्या छोट्या भांड्याच्या 5ही काचोळ्यात आधी भरून ठेवावे, म्हणजेच खाण्यात. 2 विड्यांचा 1 असे 5 विड्यांची पानं समोर मांडून ठेवावी आणि त्यावर 1 फळ ठेवावे आणि त्याच्या उजव्या हाताला जमिनीवर आधी अक्षदा ठेवून नंतर नारळ ठेवावा. पूजा करताना ताम्हणात पाणी साठते हे काढण्यासाठी 1 रिकामे पातेले बाजूलाच ठेवावे. 1 साजूक तुपाची वाटी जवळ ठेवावी. निरांजनात तूप टाकायला लागते. 21 दुर्वांची 2 जुड्या तसेच निवडलेल्या काही दुर्वा फुलांसोबत ठेवाव्यात, कारण मूर्तीच्या अभिषेकासाठी त्या लागतात. तसेच हात पुसण्यासाठी 1 नॅपकिन जवळ ठेवावा. आता गणेश मूर्तीवरती घातलेले वस्त्र बाजूला करावे आणि त्यानंतर गणेश प्राणप्रतिष्ठा विधीचा व्हिडिओ सुरू करावा. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर पूजाविधीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेलच. धन्यवाद.